कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लागला का प्रिया फोन? अगं उचलतच नाहीये तो कॉल। उचलत नाहीये म्हणजे सतत ट्राय कर, पुन्हा ट्राय कर। अरे तुम्ही काही ठरवलंय की नाही? आणि तो मूर्ख चंदन कुठे आहे? त्याच्याकडनं काही होणार आहे? आणि तो आहे कुठे आता? पोलीस स्टेशन मध्ये अडकला होता। मी आणि प्रिया जाऊन सोडवून आलोय त्याला। तू कुठे होतास? पोलिसांनी सोडवलं म्हणजे? पण तो आत गेला कसा? आत कसा गेला म्हणजे? अरे त्या शिवाने आत टाकलंय त्याला। हे शिवाचं काहीतरी करायला पाहिजे। ही प्रत्येक वेळी आपल्याला मध्ये मध्ये येते। लागला फोन? अगं तो फोनच उचलत नाहीये, मी काय करू आता? एक थांब, मी लावून बघतो। फोन रिंग होतोय, उचलत नाहीये। आपण ना त्याला सोडवायलाच नव्हता पाहिजे होता। जिथे अडकला ना तिथे सडक ठेवायला पाहिजे होतं, म्हणजे अक्कल आली असती त्याला। चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आपण सुहास। नाही, या माणसाच्या मूर्खपणामुळे ना ती दिव्या लग्न करून घरात येईल आपल्या आणि कळणार पण नाही आपल्याला। ए दादा, हे बघ, असं झालं तर मला अजिबात चालणार नाही हा। मी ना ते लग्नाचा अग्निकुंड असतं ना, त्याच्यात पाणी होते मी, नाहीतर त्या दिव्याला ढकलेन मी त्याच्यात, पण मी हे लग्न होऊ देणार नाही। एक मिनिट, त्या चंदनचा फोन आहे। स्पीकरवर टाक। हॅलो, अहो किती फोन करता सर तुम्ही? आवाज कमी करा। सॉरी। ते सॉरी गेलं खड्ड्यात। तुला जिथून सोडवलंय ना तिथे परत अडकवू शकते हा मी। नको मॅडम, फार उकडतं तिकडे, आणि त्यात ते पोलीस खूप मारतात हो। आलो फार, नको ना। जरा गप्प बस आणि मी काय सांगते ना ते नीट ऐक। बोला ना मॅडम, काय झालं? ए बाबा, तुझ्याकडनं काही होणार आहे का नाही? करतोच आहे ना, माझ्या साईडने पूर्ण प्रयत्न करतोय मी। बरं मला सांग, तू आता आहेस कुठे? मी इकडे रिसॉर्टच्या मागच्या बाजूला उभा आहे, आणि त्या समोर शिवा आणि तिची पाना गँग पहारा देते। त्यामुळे मला मागच्या वेळेस सारखं वेटरचे कपडे घालून आताही शिरता नाही येणार। आय एम शुअर ती मला पकडून घेईल। मग तुला जमणार आहे की नाही ते सांग। अहो जमणार म्हणजे काय? ऑफकोर्स जमणार आहे। हे बघा मॅडम, तुम्हाला जितकी घाई आहे ना दिव्याचं लग्न मोडायची, तितकीच घाई मला आहे तिच्याबरोबर लग्न करायची। हो ना, मग त्यासाठी आधी हातपाय हलवावे लागतील, डोकं चालवावं लागेल। ते कधी करणार आहेस? हे बघा मॅडम, माझं पूर्ण प्लॅनिंग व्यवस्थित झालंय। माझी माणसं सुद्धा माझ्या बरोबरच आहेत। एकदा अंधार पडला आणि कार्यक्रमाची धावपळ सुरू झाली की माझी माणसं आत घुसतील आणि दिव्याला उचलून सरळ बाहेर आणतील। इकडे मी गाडीत तिची वाट बघत असेल। एकदा ते दिव्याला घेऊन आले की तिला मी गाडीत टाकून इकडनं भुर। तुला काय मस्ती वाटते का? सोपं वाटतंय हे सगळं? त्यापेक्षा आत ये आत्ताच्या आत्ता। मॅडम, तुम्ही जे म्हणताय ना ते सुद्धा इतकं सोपं नाही। त्यामुळे प्लीज माझ्या प्लॅनिंगवर थोडासा विश्वास ठेवा। माझी माणसं आत येतील आणि ते दिव्याला बेशुद्ध करून बाहेर घेऊन येतील, म्हणजे कोणाला फार काही कळणार नाही। बाकी सगळं प्लॅनिंग माझं झालंय, सो जस्ट वेट अँड वॉच। ए चंदन, हा आपला लास्ट चान्स आहे। हो सर, मला माहिती आहे हा आपला लास्ट चान्स आहे, आणि हा प्लॅन फेल जाणार नाही, आय गॅरंटी। हा झालं बोलून तुझं, फोन ठेव चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।